आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. मुंबईतील पेट्रोलच्या वाढत्या दरांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठी घोषणा केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईत पेट्रोल 5 रुपये स्वस्त दराने उपलब्ध करून देण्याचा दावा केला. पेट्रोल राष्ट्रपतींच्या वाढदिवसानिमित्त स्वस्त देत आहे. काय कारण काय आहे? कुणावर टीका करायचा प्रयत्न आहे? नाही, मला असं वाटतं की कोणावर टीका कशाला करायची. आज लोक महागाईने होरपळत आहेत. सरकार त्यांना दिलासा देऊ शकत नाही. आमच्या कुवतीप्रमाणे एक दिवस का होईना लोकांना दिलासा मिळावा. त्यांना जे गरीब तबक्यातले लोक आहेत, टू व्हीलर ज्यांच्याकडे आहे, त्यांना दिलासा मिळावा म्हणून आज जी किंमत आहे पेट्रोलची त्याच्यापेक्षा 5 रुपये स्वस्त दराने आम्ही पूर्ण मुंबईभर 36 पेट्रोल पंप घेतलेले आहेत. त्या 36 ठिकाणी सगळ्या टू व्हीलर्सवाल्यांना आम्ही 5 रुपये स्वस्त हे पेट्रोल देणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून विशेष करून निवडणुका झाल्यानंतर पेट्रोलचे आणि डिझेलचे दर वाढायला लागले. तो दर वाढत असताना सरकारकडून सांगितलं जातं की इतर देशांच्या तुलनेमध्ये आपण तरी पेट्रोल थोडंफार स्वस्त देतो. आता इतर देशांची तुलना कोणाची करतात मला हेच माहीत नाही की कुठल्या देशापेक्षा स्वस्त देत आहेत ते. पण मला असं वाटतं की लोकांना ज्या अडीअडचणी होत आहेत त्याबद्दल सरकार बोलताना दिसत नाही. आता काल आम्ही महागाईबद्दल प्रश्न विचारले तर मुंबई त्यांचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणाले की यांचे 7 नगरसेवक आले आहेत. पण आज 6 नगरसेवक एक दिवस तरी 5 रुपयांनी स्वस्त पेट्रोल देत आहेत. यांचे 110 नगरसेवक येऊन काय उपटत आहेत? एक दिवस तरी लोकांना देत आहे का स्वस्त? जे तुम्ही मागे एक विषय घेतला होता सोसायटीमध्ये पांढऱ्या पट्ट्यांचा. तुम्ही असं म्हटलं होतं की जर कुणी आता पुन्हा पांढरे पट्टे पाडले तर त्याच्या तोंडाला आम्ही काढत असतो. तर जैन मुनी निलेशचंद्र यांनी म्हटलं आहे की आम्ही जशाच तसं उत्तर देऊ याला. बघू ना, पहिले पट्ट्याचा मारा, उद्या हिरव्या पट्ट्या मारल्या तर चालतील काय? उद्या मुसलमान आले आणि बोलले आम्ही हिरवी पट्टी मारतो तर चालेल का? प्रत्येकाने स्वतःचा धर्म स्वतःच्या घरात पाळावा, रस्त्यावर आणू नये. उद्या रस्त्यावर नमाज पडता आपण विरोध करतो ना त्याला, त्याच पद्धतीचं हे. सर अबू आझमी यांनी आपण पाहतोय घोषित करा. आपण सातत्यानं पाहतोय मुंबईमध्ये जैन विरुद्ध मराठी हा भाग सातत्यानं पेटवला जातोय. भारतीय जनता पक्षाचं कारस्थान आहे. अनेक आपण जैन निलेशचंद्र यांचं जो स्टेटमेंट बघतो सातत्यानं अशी विधानं केली जातात. कुठेतरी वाद वाढेल यासाठी काळजी घेतली जाते. मला असं वाटतं जैन मुनींचे जे पाठीराखे आहेत मंगलप्रभात लोढा त्यांनी त्यांना समज द्यावी. आणि हे मंगलप्रभात लोढांचंच कारस्थान आहे. सातत्याने अशा प्रकारे वाद मुंबईत निर्माण करायचा. सर अबू आझमी यांनी गाईला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करा असं सांगितलं. अबू आझमींना माझ्या दृष्टीने काय व्हॅल्यू नाही आहे, त्यामुळे त्यांच्यावर बोलायची गरज. त्यांना कोणी विचारत नसलं काय नाही, ते मध्ये बडबड करतात. त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. असा प्रकार उघडकीस आलेला आहे. ORSची जी मुदत आहे ती 15 दिवसांची आहे आणि लहान मुलांना ते दिलं जाते, आरोग्याशी खेळलं जाते लहान मुलांना. मग काय करतायत काय? काल बोलले ना अमित चटम आमचे एवढे नगरसेवक आहेत म्हणूनच मी म्हटलं एवढे नगरसेवक होऊन उपटतात काय ते महापालिकेमध्ये. मराठीचा मुद्दा आणखी कसा सुद्धा आहे. ज्या प्रसाद वेदपाठक यांनी तो सफेद पांढऱ्या पट्ट्यांचा विषय काढला ते एका व्हिडिओमध्ये बोलताना असं देखील म्हणाले की मी सध्या ठाण्यात घर घेतलं आहे, मला घाटकोपरमध्ये परवडत नाही असा विषय नाही आहे. पण घाटकोपरमध्ये घर घ्यायला गेलं तर मला विचारतात किंवा तू नॉनव्हेज खातो का? नॉनव्हेज खात असेल तर मग किंवा आडनाव बघून अडवणूक कर. प्रसाद वेदपाठकाने आमच्याकडे येऊन तक्रार करावी, आम्ही निश्चितपणे त्याचा सोक्षमोक्ष लावू. त्यांनी काल ट्विट केलेलं आहे की माझी काही लोक पाठलाग करतायत. त्यांनी राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना टॅग केलंय त्यावरती. त्यांनी येऊन आमचे लोक त्यावेळेला जेव्हा त्यांच्याकडे गेलेले त्यावेळेला ते असं म्हणाले की आमच्या सोसायटीचा विषय आमचं आम्ही बघून घेऊ. तर आता त्यांना जर काय अडचण होत असेल त्यांनी निश्चितपणे आमच्याकडे मदत मागावी. आम्ही 100% मराठी माणसाच्या पाठी उभे आहोत. एक पॉलिटिकल वेगळा प्रश्न. स्थानिक पक्षांचं किंवा जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होण्याची चर्चा आहेत आणि TMC असेल किंवा राष्ट्रवादी असेल आता याचा सुद्धा विषय येतो. अशी बातमी देखील आली की काँग्रेसने शरद पवार गटाला हा प्रस्ताव दिला की तुम्ही आमच्या पक्षामध्ये विलीन करू. काय आहे, अपयश येत असताना स्वतःचा पक्ष टिकवणं आणि जनतेसाठी लढणं हे फार कमी लोकांना जमतं. त्यात आमचा पक्ष आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. बाकीच्यांनी त्यांचा विचार करावा. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.